नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण आलो आहे कल्याण हाजीमलंग इथे. आणि हाजीमलंग ॲक्च्युली हाजीमलंगमध्ये नाही, आपण थोडंसं जवळपासच आहे, जवळपासच्या गावामध्ये आपण. आणि इथे येता रस्त्यामध्ये 2 मंदिरं लागतात. फर्स्ट वन आहे राधाकृष्णजीचं मंदिर आहे, आणि सेकंड शनी महाराजांचं आणि मारुतीरायाचं मंदिर आहे. मी ह्या मंदिरामध्ये, राधाकृष्णाचं मंदिर आता बनलं आहे, पण आम्ही शनी मंदिरामध्ये 5-6 वर्षापूर्वी आलेलो लास्ट टाईम. आम्ही सगळे फॅमिलीसोबत यायचो. पण आता मी ॲक्टिवावर आलो आहे, एकटाच आलो आहे. आणि या एक्सपिरियन्स करू, दर्शन वगैरे घेऊ, सांगतो तुम्हाला माझा एक्सपिरियन्स कसा असेल. गाईज, आम्ही आलेलो आता राधाकृष्णाच्या मंदिरात. श्री मलंगडच्या इथे मंदिर आहे. खूप 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 सुंदर मंदिर आहे. इथे अशा वॉल्सवर क्रेविंग्स वगैरे आहेत सगळ्या. हे आपले श्रीकृष्ण जेव्हा लहान होते, त्यानंतर मोठं झाल्यानंतर त्यांचे एक लाईफ स्टोरीवर छोटे मोठे असे पेंटिंग्स वगैरे, छोटे वॉलवर असे क्रेविंग्स आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही पण विजिट करू शकता या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे, एकदम सायलेंट वातावरण आहे. श्रीकृष्णांनी हा पर्वत एका करंगळीवर उचललेला, हा तो सीन रिक्रिएट केला आहे. असं हे खूप सुंदर मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही, इथून पण पाहू शकता. आपले श्रीकृष्ण आणि राधाजींची प्रतिमा खूप सुंदर. गाईस, ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षानंतर आम्ही इथं आलो आहे. आणि हे मंदिर आपल्या हाजीमलंगच्या इथे शनिदेवांचं मंदिर आहे, आणि मारुतीरायाचं पण मंदिर इथे. मी तुम्हाला काही झलक दाखवतो, स्टे ट्यून. हे शनिदेवांची प्रतिमा. आम्ही 5-6 वर्षापूर्वी इथे यायचो. इथे एक छोटीशी नदी पण आहे. जास्त गर्दी नसते, जास्त क्राऊडेड लोकेशन नाही आहे. थोडं आउटस्कट्सला आहे. तर कृपया जर कोणी इथे येते, प्लीज कचरा करू नये. खूप सुंदर वातावरण इथे, नेचर खूप सुंदर आहे सर्व. लहानपणी आम्ही यायचो इथे. आणि इथे हनुमानरायाचं मंदिर आहे. संकटमोचन हनुमान. वातावरण तर खूप मस्त इथे.
तर हे आपलं शनी महाराजांचं मंदिर. आणि इथे जसं शिर्डी शनी शिंगणापूर इथे जसे शनी महाराज आहेत तसेच इथं पण तशीच सेम टू सेम प्रतिमा आहे त्यांची. इथं पण सेम आपल्याला तसा एक्सपिरियन्स भेटतो शनी शिंगणापूर सारखा. जर कल्याणच्या जवळपास कोण राहत असेल तर 100% इथं विजिट करा. खूप 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 छान मंदिर आहे. आणि जर कोण इथे येत असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, क्लिनलीनेस राखा, कचरा वगैरे काही करू नका. साईडला तिथे एक छोटीशी नदी आहे, जास्त पुढे जात नाही, थोडंसं स्लिपरी आहे. आई बी घसरेल. चलो गाइस, आता आम्ही चाललोय कुशिवली. लेट्स गो. सो एन्जॉय दिस मोटो व्लॉग. काय माहित गाइस कसा फुटेज येतोय, दिसतंय का नाही काय माहित, बट आय विल ट्राय माय बेस्ट. तिघं आलेलो लहानपणीचे मित्र, 1 2 3. तिघं आलेलो फर्स्ट टाइम फर्स्ट ट्रिप, ते पण आपल्या ॲक्टिवावर. इथं आपली बिल्लो उभी आहे, बिल्लो. मलंगला आलेलो, हाजी मलंग. आता एक काहीतरी झलक दाखवतो, झलक. फक्त नेचर बघा, नेचर. काय जे वातावरण आहे इथं, आयुष्यपद एक नंबर. ही जी रेलिंग दिसते ही अशी वरती, ही फॉर्निक्युलर ट्रेन आहे हाजी मलंगची. सगळ्यात लॉंगेस्ट आपल्या, मला वाटतं ही इंडियामधली सगळ्यात लॉंगेस्ट फॉर्निक्युलर ट्रेन ही, खालून अशी वर. आणि ही आपली हाजी मलंग दर्गा, श्री मलंगड, द ब्युटी ऑफ मलंगड. वा काय नजारा आहे, एक नंबर भाई. इतकं भारी वाटलं ना, एक नंबर वातावरण, मजा आली. जी मजा आली आहे ना, बस इमॅजिन नाही करू शकत. एक नंबर वातावरण, एक नंबर नेचर, काय बोलू. नुसतं जिथं बघू तिथं अख्खं हिरवं हिरवं वातावरण आहे, मजा येते. कधीतरी आपल्या डेली लाईफ, जे डेली आपलं जे स्ट्रगल आपण जे काय करतो, जे आपली जी धावपळ चालू असते आपल्या आयुष्यात, त्या कुठेतरी या धावपळीच्या आयुष्यातून आपण बाहेर येऊन असे काही क्षण आपण एक्सपिरियन्स केले पाहिजे. आपल्या डोक्याला थोडं पीस फील करून देतात, मजा येते यार. काय दिसतंय, काय वातावरण खरंच. आता इथं काय फोटोशूट वगैरे करून आम्ही जाणार आहे आता कुशिवली. सो भेटू डायरेक्ट तिथे. बाय बाय. गाईस कुशिवलीला जाणार होतो, पण सीन काय झाला, तिकडे पोलीसवाले होते आणि पोलिसांनी तिकडे जायचा रस्ता बंद केलेला. सो आता आम्ही आलो कोंडेश्वरला. ऑलमोस्ट एक 20 किलोमीटर लांब आलो आम्ही. आणि या दिस इज द व्ह्यू. पुढे जाऊन दाखवतो. काहीच कुशिवली जायला तर भेटलं नाही, पण आम्ही आलो आहे कोंडेश्वरला, कोंडेश्वरच्या इथे. आणि इथं थोडंसं चिल मारणार आहे. सोबत ज्यूस वगैरे आलेत, आम्ही तिघं आहे. हे सगळे माझे चड्डी बड्डी लहानपणाचे मित्र. आणि हा एक छोटासा स्पॉट भेटला आहे, पाण्याचा असा झरा वाहतोय. याचं थोडंसं चिल मारू आणि त्यानंतर आपलं कोंडेश्वरकडे जाऊ, शिवलिंगचं दर्शन घेऊ. त्यानंतर मग ट्राय करू धनगरला जायला, धनगर वॉटरफॉलला. जवळच येतो धनगर वॉटरफॉल. जर जास्त गर्दी नसेल तर धनगरला जाऊ, नाहीतर घरी कळटी. थम्सअप आहे, काय वेगळा विचार नको. एक नंबर नजारा यार. आम्ही आलेलो कोंडेश्वरला. याच्या आधी कुशिवलीला जायचा प्लॅन होता, पण कुशिवली कॅन्सल. त्यानंतर पोलीस मामा जाऊन नव्हते देत कोणाला, पण पुढे काहीतरी हादसा झाला असेल. आणि मग आपण हाजीमलंगवरून डायरेक्ट 22 किलोमीटर लांब बदलापूरमध्ये कोंडेश्वरला आलो. सो इथे छोटासा झरा आहे, या झऱ्यामध्ये आपण आता थोडंसं एन्जॉय वगैरे करू.
आणि त्यानंतर ट्राय करू कोंडेश्वर मंदिरामध्ये जायला, एक दर्शन घ्यायला. जर गर्दी नसेल तर आपण जाऊ, गर्दी असेल तर नाही जमणार, कारण ऑलरेडी आम्हाला थोडंसं लेट झालं आहे, 1 तास लागेल परत घरी जायला. सो इथे थोडंसं चिल वगैरे करून, थोडंसं खेळून वगैरे आम्ही जाणार आहे डायरेक्ट घरी. धनगरला पण एक राऊंड मारू, धनगरला गर्दी नसेल तर धनगरमध्ये पण परत थोडंसं चिल करू 15-20 मिनटं, नंतर मग घरी जाऊ. आता हे थोडेसे झलक बघा नेचरचे. तर इथं कोणी येत असेल प्लीज इथं घाण वगैरे करू नका, कचरा वगैरे करू नका, स्वच्छता राखा. भेटूया नेक्स्ट लोकेशनला, तोपर्यंत स्टे ट्यून्ड, एन्जॉय द फुटेजेस. सो आता आम्ही चाललो आहे धनगर वॉटरफॉलला. सो तुम्हाला पुढे जाऊन काही व्ह्यूज वगैरे दाखवतो, व्ह्यू वगैरे दाखवतो, कसा आहे वॉटरफॉल दाखवतो. जास्त काय शूट वगैरे करता येणार नाही, कारण आयफोनची बॅटरी डेट चालली आहे आणि हा सेकंड मोबाईल आहे, प्लस पाऊस पण चालू आहे त्यात. सो जास्त वेळ मोबाईल काढू शकत नाही आपण, कारण मोबाईल वगैरे दिसतो आहे आम्हाला. सो एन्जॉय द व्हिडिओ. बघू शकता त्या साईडला आहे आपली बारवी डॅम आणि या साईडला आहे धनगर वॉटरफॉल. सो आता आम्ही धनगर वॉटरफॉलवरून आलो आहे जस्ट, तर कसा बसला पाणी वगैरे गेलेलं कशा त्यामुळं. आणि बस एंड करतो इथं ब्लॉगनी. जास्त काही शूट वगैरे करता आलं नाही, कारण आयफोनची बॅटरी डेट झालेली आणि जास्त काही फुटेजेस वगैरे कॅप्चर करू शकलो नाही. जे काय कॅप्चर झालं एन्जॉय करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.